का मावशी म्हटलं ऊन किती आहे हा तर म्हटलं बिना चप्पलचं कसं बाहेर निघत नाही म्हटलं अशी ऊन लागली गरम गरम घरातनी पंखा चालू असून गरम तर मरणाच होते बाप्पा घरातनी म्हटलं डोळा लागला ना तर गरम लागते घरातनी काय सांग म्हटलं तुले अहो माय ते काय सांगते तू म्हटलं माय तर घस लागतच म्हटलं टपटप घाम गळते म्हटलं आमचा कूलर लागलं ना तर बरं वाटतं घर म्हटलं नाही तर पंख्याखाली म्हटलं ना 2 मिनिटं कूलरच्या बाहेर निघालो ना एवढं गरम होते हो काय म्हटलं लाईट गेली ना तर काय म्हटलं रात्रभर झोपेत नाही लाईट गेली रात्रभर म्हटलं 3-4 वेळ लाईट येणार करते असं जीवाला ते झोप येत नाही मग जाऊ दे म्हटलं माय तुमचं तर बरं आहे पण आमचं म्हटलं आमचं टिकाय काय वाटतं म्हटलं काय पंखा लावा कूलर लावा गरम होते म्हणजे होते रात्रीच्या वेळेस थोडाफार थंड लागते पण दिवसभर लागते बाबा 12 तास एवढी गरम होते ना तत्तर बसलं असे इतकं गरम होतात ते त्यातले माणूस काच राहू शकत नाही टपतात ते काय सांगत असं ना एकामेकीच्या रगाने आता उन्हाच लागला ना तर बाहेर काय नंतर काय गरमच गरम होते त्यातली म्हटलं उन्हाळ्याच्या वेळेस लाईट वगैरे करते रात्री तर करते 3-4 वेळा दिवसभरातून एक वेळा गेली तर येत नाही 5-6 वाजेपर्यंत मग काय होते झोप मोड होऊन जाते काम गिमळ नाही आहे कामाला जात काम गिमळ झाले पण आता घरी बसा इंधन गिरणाना आता काही इंधनाला जाता येत नाही माय काय नसरत दिसला म्हणून तर मला वाटतं त्या पोरीला घेऊन कसं जा म्हणून बाई आज इंधनाला येईल नाही कुठंच नाही गेली म्हटलं मावशी घरी सांग हो ना कालच्या म्हटलं हो बरोबर आहे त्या मी पण त्यासोबत लय मोठा होता बाप्पा तो उडीच्या बाहेर निघाला सुनतो मग तेच सांग तुम्हाला जायच्या वेळेस म्हटलं थोडं इकडे तिकडे पाय करणार पोरी गिरी काढणार नाही बरं झाडाखाली बसून ठेवलं होतं हा बरं पाहिजे म्हटलं बाप्पा इन्ना गिन्नाले काळे गिडे चालले तर नाही मग मावशी मी आता काळ्या खडला होतो मी जाते बाप्पा इंधन गिन्नाले त्यावेळेस मध्ये एखादं पेटका घेऊन जमून येता मी काही जात नाही बाप्पा तिकडे इंधन घेऊन आणाले नाही आता चला म्हटलं घरी बसल्या काही गमत नाही ते नाही जा म्हटलं म्हणून नाही गेली होती मी मला काय माहित बाप्पा मोठा आहे मध्ये बसलेला वाट पाय घालता बायली त्यापेक्षा ते गप्पा बी खायला खडला होतं तुम्ही राजले का मस्त पैकी आलूची भाजी करा शिरा करा आणि पोळी भाजी बस बाकी नाही जास्त नका करू बस झालं गोड तिखट असलं तर भूक जास्त लागते 2-3 चपाती जास्त जातात पण म्हटलं कर्जा बरं आजले खायचं मन आहे मला कर्जा बरं एवढं सांगा 1 नंबर करायला काय करायला म्हटलं तर हात दुखतात म्हणते हे झालं तोच झालं मला वहिनी अभ्यास करायचा नसं करायचं तसं करायचं आहे सांगायला सांगतात नवीन सांगतात बघ कमचं नवीन त्या शिरा खायचा विचार आहे आडवांगी भाजी खायचा विचार आहे अजून थोड्या मस्त जेवण खाऊन केलं असं म्हणता वहिनी भूक लागली अजून चांगलं बनवा खायला तेव्हा त्याला दुसरं असंच पाहिजे सांगा त्या स्वयंपाक करत या पोट लागा त्याला म्हणतात मला वहिनी मला अभ्यास करायचा आहे हो करू ना करतो आता पोरी झोपू घालतो पहिले मी मग करतो काम बाकीचे नाही वहिनी 12 वाजले म्हटलं भूक लागली ना पटापट करून टाका मोठा स्वयंपाक आणि दादाला डब्बा लागत नाही का पाठवून डब्बा वाट पारसन ना 1 वाजता जेव्हा सुट्टी होती म्हटलं तर डब्याची वाट पारसन ना तर याच्यापाशी डबे पाठवून द्या म्हटलं तुम्ही दादापाशी तर दादाला डबा देऊन देते तर पटकन करून घ्या म्हटलं अर्धा-1 घंट्यात काय करसान तुम्ही म्हणून म्हटलं तोपर्यंत पहिले मी पाहतो आणि तुम्ही पटापट स्वयंपाक करा माय बोलून गेली होती माय बाई लक्ष बरोबर दिलं बाय म्हटलं 1 घंट्यात काय म्हटलं तर मी पटकन उरक परक करून काही नका त्याला मी पटकन आता 1 घंट्यात नाही थोडी होते आलं म्हणजे भाजी शिरा गिरा मग सांगतो तुम्ही पण आता मला आठवणार डब्बा नाही म्हणजे सकाळी येईल मी नाही रोज सकाळी डब्बा देत असतो म्हणून आज काही लक्षच नाही डब्बा घेतलं नेला म्हणून असता मला येणं वाट पाहिलं सांगते एक काम करा तुम्ही ते बसत 2 मिनिटं दादा मी पटकन स्वयंपाक करतो तुमच्यासोबत डब्बा पाठवून देतो बरं लवकर करा मग म्हटलं नाही तर डब्बा उशीर होऊन जाईल त्यातनी म्हटलं माझं काम पण अडकलेलं आहे तिथं तर दादा काम करवला होता तर पटकन डब्बा द्या मला बांधून हो बरं बसा मग तुम्ही तो पण टीव्ही येता पटकन करून डब्बा तुम्हाला चला इलीच्या अगोदर पटापट कामं झालो काय म्हटलं थंडगार हॉटेलला पाणी घेऊन टाकलं बाहेर होत आता नाहीतर मरणाचं गरम होते बाहेर म्हटलं ऊन तपाच्या अगोदर मस्त काम गेलं थंडगार वातावरण मला असं वाटते काही इथं टाका मस्त पैकी काय आता तर
10 वाजले म्हणून थोडीफार काही ऊन नाही अंदर. आता 12 जसे वाजले अशी कशी काय ऊन येते काय सांग घरात नाही. म्हटलं आता चांगलं वाटलं, बरं वाटलं, थंड आहे तर बाहेरचं. नाही तर अजून 12 वाजू दे कशी घरात निघून येते. बापा बापा बापा, कपडे वाहून वायले खळखळ होऊन राहिला कलर झाले कपड्याचा. एवढं बाद मन होत नाही निघासन, कपडे काढून घ्यायला नाही असं अंदर चप्पल शिवाय. काय झालं एकटीच बरोबर करून राहिली? काय झालं म्हटलं, एकटी मॅट बी झाली का? तू एकटीच बरोबर करून राहिली बिचारी. नाही मी हा विचार करू म्हटलं आता थंड गार वाटरला वाटते काय काय बाद झाला अंदरची उचलून मस्त पैकी झोपा. थंड गार वाटरला पाणी घेऊन टाकलं तर बाहेर चिपडलं तर कपडे बिजरले नाही आता तर पाणी घेऊन चिपडलं बाहेर. थंड गार वाटरलं मी म्हटलं मग आता काय झोपा म्हटलं बाहेर. आता 12 वाजले तर कळकळून येते म्हटलं घरात नाही कपडे कळकळ वाहतात. असं का? मला वाटलं काय करू राहिली एकटीच बरोबर करू राहिली. म्हटलं ते लेकर अंदर हसल तुले म्हणते ना आई एकटीच बरोबर करू राहिली म्हणते आई. बाबा पाण्यामध्ये जाऊन तुम्ही आई कोण एकटीच बरोबर करू राहिली. मी म्हटलं कोण काय झालं तर पागल दिसत का तुम्हाला? पागल दिसत का म्हटलं एकटीच बरोबर करीन मी? विचार करू होती म्हटलं मी. एकटी बरोबर करतो आहे ना. मॅट समजता तुम्ही मला आहे ना. तू ना कुठची गोष्ट कुठे येतं लावू देता त्याचं बोलणं ना तर म्हणते भीतीले मुलक माना का काय सांगा बरं तर उलट सांगतो. तर जाऊ दे ठीक आहे म्हटलं. स्वयंपाकी पण झाला ना? दे ना मग जेवण करायला. स्वयंपाकी पण झाला असेल तर स्वयंपाकी पण झाला. चला या जेवण करायला. म्हटलं वरण केलं वाटते ना आणि वरण ठेचा आणि पोळ्या केला आणि भात केला. काय वरण? मला वाटतं कालच तर केलं रात्री वरणच. आता डबल वरणच केलं का काय विचारे? दुसरं काही हाय ना होतं नाही काही भाजीले. दुसरं काही बनायचं होतं ते वरण खाऊन इटलं ना विचारे. आंबट लागून टाकलं जात ना ते खाऊ वरण. जसे का तुम्ही भाजीपाला लय मोठा भाजीपाला घरी घेऊन आले. जसं सांगाल तुम्ही जे सापडलं मला टाइम ते केलं मी. तुम्ही ढंग सांगू राहिले असंच केलं तसंच केलं. वेळेस पप्पा तुमचे ढंगरे पण ढांगरे नाही व. आता काय करू वरण नसेल तर कसं काही माणूस. जा बापा म्हणलं ते सांगू नको. नाही वरण टाकलंय पोळ्या केल्या सगळं झालंय जेवण करले जा. नाही तर पा म्हटलं तुम्ही भाजीपाला असं नाही गलती नाही आहे का? वरण बरोबर खायला भेटेल ना तुम्हाला. आपल्या घरी काय मग भाजीपाला संपला तर काय असतात मग तुरीत डाळ मुगात डाळ उडदात डाळ. मग उडदात डाळ आवडत नाही चिकट लागते म्हणता तुम्ही. दुसरं काय करू म्हटलं. कांदा टमाट्याशिवाय घरी काही आहे नाही. कोथमीर नाही काही नाही. हिरं भाज्या पालक मेथी काहीच नाही आहे. मग काय करू म्हटलं. जाऊ दे ठीक आहे. आता शुक्रवार येणार ना तर शुक्रवार सर्व घेऊन येईन मी भाजीपाला. मुर्द्या फुले जाईल तर घेऊन येईल सगळं. मग अरे तोपर्यंत मग डास खायला लागेल तुम्हाला. आता काय मला त्याचा बुधवार आहे अजून तुम्हाला आजचा दिवस आणि उद्याच दिवस उद्याच खायचे डास खायला लागेल. मग दुसरं काही आहे नाही. उद्याशिवाय काही आहे नाही म्हटलं. टमाट्यात 2-3च राहिले काही नाही. कांदे एक राहिला ते पुरीन तर पुरीन शुक्रवारपर्यंत. मला वाटत नाही पुरीन म्हणून जा लागेल मागायला शांता मावशीच्या घरी. आलोच मागावर काम आहे ना. हो मग काय करू म्हटलं मागावर काम नाही आलं तर काही आहेच नाही घरात नाही. तर मग ते म्हणलं शुक्रवारशिवाय काय आहेत नाही घरात नाही भाजीपाला. मग आता भाजी तर तुम्ही म्हणता भाजी पाहिजे सुकी बेसन किसन केलं तुम्ही खात ना. गोळ लागते म्हणता तर मग खास लागेल तेच तुम्हाला. जाऊ दे बाप्पा काय बोलू तर जाऊ दे. ठीक आहे पाय तुम्ही काही ना गिलास करतो मग नाही तर काय मामा काय झालं म्हटलं एकटीच बसली. काही नाही आता विचार पडला म्हटलं 10वर पेपर लागले नाही का. या महिन्यातच लागले 10वर पेपर. तर त्याच्यानं म्हटलं आता मराठी पेपर आहे म्हणते. मराठी पेपर झाला आता 2 दिवस सुट्टे घेतले. अजून इंग्रजी पेपर लागते. आता इंग्लिश मध्ये काही येत नाही मला पटपट बोलता खडखड लिहिता. तर समजलं नाही काय करायचं म्हटलं. हा विचार करून काय लिहू परीक्षेत नाही तर. अगं ते तर आहे म्हटलं आता पैसे लागले 10वी वर्गाची तर मग तू जाऊ दे इंग्लिश मध्ये म्हणतो तू गणिताचा लय भारी आहे म्हटलं गणिताचा. पहिले आता इंग्लिशचा आहे तर इंग्लिशच माझा सोपा आहे मला पटपट येत येईल. इंग्लिशचं काय आहे तर ती पॅरेग्राफ असते वरते त्यातलं उत्तर घ्यायचे खाल्ले द्यायचे प्रश्नात नाही. एवढं काय सोपं तर आहे ते. त्यातले रिकामा जागा असं तर होडला खाल्ली उल्या. एवढं काय टेस्ट घेतो तू इंग्लिशच्या पेपराची. गणिताचे पेपर किती भारी असते हे काय ना. जाऊ दे ना पहिलेच मी विचारात नाही म्हटलं जाऊ दे तू काय डोकं नको होता. पहिले मला इंग्लिशचा अभ्यास करू दे बा. इंग्लिशचा अभ्यास आहे बापा तो
तो तर मला कराच लागेल काही करून. यावेळेस दहावी पास झाली नाही ना तर मग आई डॉक्टर हेच करते. आई म्हणत होती म्हणे बाई म्हणे यावेळेस 10वी पास करून टाकू म्हणे. मागच्या वेळेस काढली नाही म्हणते 10वी, यावेळेस 10वी निघालीच पाहिजे म्हणते आली. हो माय बाई, यावेळेस मग काही पण तुला काढच लागेल ना 10वी. मग तर ते मग बरोबर अभ्यास कर, मन लावून अभ्यास कर. मग खरं आता दिवस रात्र एक कशी तर 10वी पास होशील, नाही तर मग काही नाही. त्यावेळेस मागच्या वेळेस तुला माहित नाही का, मागच्या वेळेस तर हलक्यातनी घेतलं तर म्हणून ते नापास झाली होती. आता मी त्यासोबत हा म्हटलं तर पाहिजे. हो माय बाई, जवळ बेंच येत नाहीत. एक असते कुठं एक कुठे असते कोणत्या शाळेतलं ना, कोण दाखवत नाही पेपर लपू येतात. जवळ जर असतो आपण दोघी पटापट लिहला असं पेपर. हो ना, ते तर हाय. आता त्या नंबर कुठे राहते, माझा नंबर कुठे राहते. ते 14 आहे तर माझा 19 आहे. तर त्याला काही होत नाही आपलं. जाऊ दे, आपल्या मनाच करावं लागतात 10वीचं तर. ठीक आहे मग. हो बरं ठीक आहे चला. ठीक आहे मग येतो म्हटलं मी. आई पाहू वाटतं नाही म्हणून कुठे गेली अभ्यास सोडून. हो बरोबर, जाय.